आदिती, मला खूप वाटतं की तू माझ्यासोबत अमेरिकेला यायला हवं. येईन मी. तुला अधूनमधून भेटायला नक्की येईन मी. तसं येणं जाणं होतच राहील का, पण आपण दोघे एकत्र नसणार. तू इथे थांबणार आणि तू मला तिकडे एकटं सोडणार. सीड, अरे असं का बोलतोयस? मी कधी तुला एकट्याला सोडेन का? सीड, काही झालं तरी तू जगाच्या पाठीवर कुठेही असलास तरी तुझ्याकडे धावत येणारी पहिली मी असेन. तुला कसं कळणार मला काय झालंय? मला तुझी गरज आहे का? आणि असं पण नाही ना की मी नेहमी तुला फोन करून सांगत जाईन की काय झालंय. मग तुला कसं कळणार? बघ, मी आता तुझ्या मागे उभा आहे तरी तुला कळत नाही. अमेरिकेला गेल्यावर कशा कळणार तुला गोष्टी? सीट, तू इतका लांब गेलायस ना, त्याचीच भीती वाटतेय मला. अमेरिका आणि आपला देश यातला अंतर नाही. प्रॉब्लेम हा आहे की आपल्या मनात अंतर झालंय. इतकं अंतर कधी तयार झालं हो आमच्यात? लहानपणापासून एकदाही आईला सोडून न राहणारा हा मुलगा. सगळे मित्र त्याला चिडवायचे, प्रत्येक गोष्ट काय आईला सांगतोस म्हणून. आणि आता मला, घरच्यांना, बायकोला फसून अमेरिकेपर्यंत जायची मजल झाली याची. आपली काळजी खरंच जाचक वाटते का त्याला? आपण सतत इथेच राहा, इथेच थांब असं म्हणत होतो. आपण त्याला खूपच गृहीत धरलं असं वाटत होतं त्याला. म्हणून त्याला हे सगळं करावं लागलं. त्याला आपण काय करणार? हो, पण त्याने एकदा आपल्या समोर बसून आपल्याला सांगायचं ना, मोठ्या बाई आप्पा, तुम्हाला वाईट वाटेल पण माझं स्वप्न आहे हो, माझ्यावर विश्वास ठेवा, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपण नाही म्हणालो असतो का हो? वाईट वाटलं असतं थोडं, पण त्याच्या इच्छेसाठी, त्याच्या आनंदासाठी आपण हो म्हणालो असतो ना. मला काही कळलंच नाही त्याच्या मनात काय येते. तेव्हाही मी त्याला समजून घेतलं नाही आणि आताही असंच वाटतंय की मी त्याला समजून घेत नाहीये, म्हणून एकटा पडलाय होतो तिकडे अमेरिकेतही अगदी एकटा. हे बघ, तू असं स्वतःवर घेऊ नकोस. तू मन कठोर करून त्याला शिक्षा केलीस की नाही? त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलायस ना. आता त्याची चूक त्याच्या लक्षात येत नाही, त्याला आपण काय करणार? हो, तसं नाही. आदिती 5 परतावण्यावरून परत येताना मला विचारत होती की मोठ्या बाई, लग्न झाल्यावर सुनेचं कर्तव्य मोठं का बायकोचं? तेव्हा मी तिला सांगितलं होतं, आदिती, चांगली बायको बनलीस ना की चांगली सून आपोआप बनशील बघ. आता या स्नेहानं तिला सिद्धू बरोबर अमेरिकेला जायला हवं ना. अहो, बायको म्हणून तिचं ते कर्तव्यच आहे ना. हो, सिद्धू आहे म्हणून ती आपल्या आणि आपण तिच्या आयुष्यात आहोत. पण मग आपण सुनेचं कर्तव्य मोठं करून तिच्यावर ते लादतोय का? फायनली तू ठरवलंयस आदिती, बायकोपेक्षा सुनेच्या कर्तव्याला जास्त महत्व द्यायचं. सीट, तुला असं वाटतंय का की मी कोरडेपणाने निर्णय घेते? मला त्रास होत नाहीये? होतोय ना त्रास, मग काय येत नाहीयेस तू? सीड, या घरातल्या प्रत्येक माणसाने माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या आणि मला आयुष्यात कधीच मिळालं नाही एवढं प्रेम दिलंय सगळ्यांनी. त्या सगळ्यांना दुखवून येऊ का मी? तुला मी पुन्हा एकदा विचारतो,
आदिती, म्हणून मला तुझं फायनल डिसिजन सांग. तू कसलाही विचार करू नकोस, कुठलाही त्याग करू नकोस. कुणाला वाईट वाटतंय का नाही याची कसली भीती बाळगू नकोस. तुला काय हवंय ते सांग. तुला इथे राहायचंय की अमेरिकेला यायचंय? मला इथेच राहायचंय सीड. मनापासून. सीड, हे कुटुंब, ही माणसं, यांचं प्रेम हवंय मला. हे कुटुंब, ही नाती, त्यांची काळजी, कौतुक, त्यांचा सपोर्ट, त्यांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा सगळं हवंय मला. आणि सेठ, मला खरंच या फॅक्टरीसाठी काम करायचंय, बिझनेस मोठा करायचंय. पण मला तुझ्या स्वप्नांच्या आड सुद्धा नाही यायचंय, तुला दुखवायचं नाहीये. सेठ, वचन देते मी तुला, आपण कितीही लांब असलो तरी आपल्यातलं नातं तुटू देणार नाही मी. आपल्यात मतभेद असतील पण आपल्यातलं प्रेम कमी होऊ देणार नाही. सेठ, मी माझ्या नवऱ्याला सपोर्ट नाही करायचा तर मग कोणी करायचं? तू कर तुला हवं ते. आणि सेठ, आपण एकमेकांच्या स्वप्नांचा, ग्रोथचा रिस्पेक्ट करूया ना. सगळं सोपं होईल. प्लीज. मी दाखवते सेठ मी किती स्ट्रॉंग आहे. पण तुझ्याशिवाय राहणं खूप कठीण जाणार आहे मला. पण खरंच तुझ्या करिअर आणि कामाच्या मध्ये नाही येणार मी. ऑल द बेस्ट सेठ. तुझं सगळं छान होऊ दे. आदिती काही येणार नाही माझ्या बरोबर. आता हिला समजवण्यात काही अर्थ नाही. आता त्यावर वेळ घालून चालणार नाही. ऑलरेडी खूप प्रयत्न केलाय तिला समजवण्याचा, पण नाही. ही सुद्धा फर्म आहे तिच्या डिसिजनवर. आता ही येणार नाही म्हणजे हिचे डॅड मदत नाही करणार. आता पैसे उभे करण्याचा वेगळा मार्ग शोधायला लागेल. तो सुद्धा उद्याच. अहो पण असं कसं? मान्य आहे बॉस, तुम्ही सगळं क्लिअर केलं होतं. हे बघा बॉस, मी जेवढी मेहनत केली ना त्या मनाने हे पैसे कमी आहेत. आणि तुम्ही मला कामावरून काढून टाकलं तेव्हा सुद्धा मी काही म्हणालो का तुम्हाला? आणि बॉस, तुम्हालाही माहिती आहे मी किती मेहनत घेतली आहे ते. आणि बॉस, तुमची आता कंपनी ज्या डीलवर चालू आहे ना ती डील सुद्धा मी क्रॅक केली, एवढं लक्षात ठेवा. मनात आणलं ना तर आत्ता आधी तिच्या मॉम डॅडला सांगेन आणि डील कॅन्सल करून टाकीन. का म्हणजे बॉस, मला माझे पैसे हवेत. नाही मान्य आहे. तेव्हा मी तुम्हाला म्हणालो होतो की सॅलरी वाढवून देऊ नका, एवढीच ठेवा, कारण तेव्हा मला पैशाची गरज नव्हती. पण आता गरज आहे. मला माझे पैसे द्या. नाही देणार म्हणजे? बॉस, मी भीक मागत नाहीये, मी माझ्या मेहनतीचे पैसे मागतोय. हे बघा, मला पैसे वाढवून द्या. मला पैशांची गरज आहे. काय गरज आहे तुम्हाला का सांगू? काय गरज आहे ते? मला माझे पैसे हवेत. हे बघा बॉस, मला जर माझे पैसे नाही ना दिलेत तर मुंबईत येऊन वसूल करीन, मी सांगून ठेवतोय. हॅलो हॅलो बॉस, हॅलो. मला नाही वाटत बॉस पैसे देईल. याच्यावर डिपेंड राहण्यात काही अर्थ नाहीये. सेठ, काय झालंय? सगळं माहित असून सुद्धा काय विचारतेस काय झालंय म्हणून? आणि तू तर तुझा निर्णय सांगितलायस ना. आणि हो, तू काय बाबा आता देशमुख इंडस्ट्रीजची मालकीण आहेस. तुझ्याकडे काम आहे, पैसा आहे. जी
काही धडपड करायची आहे ती मलाच करावी लागणार आहे. सेठ, तूच तात्यांना म्हणालास ना तुला सगळं स्वतःच्या मेहनतीवर उभं करायचंय. म्हणाला होतो ना. हो म्हणाला होतो, पण मला वाटलं की अमेरिकेला जाईपर्यंत तिकडे सेटल होईपर्यंत मदत करतील, पण नाही. परमिशन दिली पण गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड केल्या त्यांनी. सेठ, हे बघ, तू स्वतः म्हणाला होतास की तुला हे सगळं स्वतः करायचंय, आयतं काहीच नकोय, म्हणून तात्यांनी मदत करायला नाही म्हटलं. नाहीतर अवघड आहे का त्यांच्यासाठी तुला मदत करणं? ते ही एवढी मोठी फॅक्टरी उभी केली त्यांनी तुझ्यासाठी ना, मालक बनवलं होतं त्यांनी तुला. पण आता ती फॅक्टरी पूर्णपणे तुझ्या नावावर आहे. सेठ, तुला फॅक्टरीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये म्हणून तात्यांनी आणि मोठ्या बाईंनी हा डिसिजन घेतला. आणि आपल्या दोघांमध्ये कधीपासून हे तुझं माझं यायला लागलं? जे माझं आहे ते तुझंच आहे ना सेठ? नको बाबा, मला त्याची काही गरज नाही आता. आणि हो, जे काही चाललंय ते तुझ्यासाठी, फॅक्टरीसाठी, फॅक्टरीच्या कामासाठी. ज्या गोष्टींची तुला गरज होती, जी मदत तुला हवी होती ती सगळ्यांकडनं मिळते. पण मला काय, काहीच नाही. असं का बोलतोयस तू? आणि तू आपल्यात का कंपॅरिझन करतोयस? आपलं ठरलंय ना आपण एकमेकांना सपोर्ट करूया. आणि सेठ, तुला कोणी मदत करत नाहीये कारण तूच ते टाळलंयस. मग आता माझ्यावर का चिडतोयस तू? कारण तुला जसं आयुष्य हवं होतं तसं मिळालं आणि माझा आत्ता स्ट्रगल सुरू झाला. सेठ, मला कळतंय सेठ, पण असं चिडून काय होणार आहे? आय नो, काही बॅकअप नसताना अमेरिकेला जायचं, तिकडे सेटल व्हायचं, इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण मला खात्री आहे तू हे नक्की करून दाखवशील. फक्त थोडं डोकं शांत ठेव. मला सांग, काय करू शकते मी? काही नको करूस, भीक नाही लागली मला. आणि हे तुझे फुकटचे मोटिवेशनल सल्ले नको आहेत मला. जेव्हा आयतं सगळं मिळतं ना तेव्हा हे सल्ले देणं सोपं असतं, पण जेव्हा हातात काही नसतं ना तेव्हा काय वाटतं हे तुला नाही कळणार. कसं समजवू आता ह्याला? द्या हो लेकर बाळाची पाठी तुमची द्या हो, द्या ना. ओ बाबा, ओ नाही गेले ते. मिलिंद किती कारण बसले ना समोर, तिच्यामुळे आपल्याला कोणी देत नाहीये. जाऊ दे, बस खात. भीक मागायची वेळ आली आहे आपल्या मुलीमुळे. देशमुख जिकडे बघावं तिकडे देशमुख आणि देशमुखच फक्त. हो ना, केवढा मोठा बिझनेस होता आपला. मेहनतीने कमावलेलं सगळं गेलं. मेहनत मी करत होतो, मी, तू आयतं खात होतीस. शट अप मिलिंद. हे बघ, भीक मागत असलो ना तरी नीट बोलायचं माझ्याशी. आणि आता जी आपण भीक मागतोय ना त्याच्यात माझा 50% शेअर आहे. 50% शेअर? इथे 1 रुपया खिशात नाहीये. 50% शेअर हो आहे. का बस मिलिंद, मिलिंद मोठी गाडी आली. चल, काहीतरी मिळेल आपल्याला. चल 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 मागूया काहीतरी. चल 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 चल. ती बघ मोठी गाडी आली. सावकाश सावकाश सावकाश. चल साहेब 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 100 रुपीज द्या ना साहेब. साहेब 100 रुपीज द्या ना साहेब. साहेब साहेब. सखा, सखा दे ना. सखा दे ना, ये दादा. सखा सखा सखा. ए सखा, अरे थांबणार रे. ए सखा सखा थांबणार. ए सखा थांबणार रे. अरे सखा थांबणार रे. दे ना. I'm not Saka. दे ना. कल्याण होईल रे. सखा दे रे. I'm gentleman. सखा सखा दे ना रे. अरे ओळख रे आम्हाला, ओळख रे. मॉम, डॅड, तुम्ही देशमुख इंडस्ट्रीज माझ्या बहिणीचे आणि ही पहा अवस्था महालक्ष्मीचे. सॅड, व्हेरी सॅड, हॉरिबल. आय फील टेरिबल. हे घ्या.
आणि हे पा, हे असं इथं फिरू नका नाही आणि माझी इज्जत घालू नका. मानलेले असलात तरी मॉम डॅड आहात तुम्ही माझे. डोंट. हे महालक्ष्मी, ओरडायला काय झालं? वेट लागला का तुला? गुड मॉर्निंग मॉम. का ओरडलात मॉम तुम्ही? तू कशाला आलायस इथे? हो, तुमच्यासाठी चहा आणला होता. घ्या ना, घ्या. तिथे ठेव. डॅड, डॅड, हे काय लागलंय? नाही काय नाही, कात्री लागली दाढी करता. झालंय ना तुझं इथलं काम? जा इथून, निघ लगेच. हे काय, लगेच जातो आणि लगेच हळद घेऊन येतो. डॅडला लागलंय ना? डॅड, लगेच आलो आम्ही. डोंट, अजिबात इथे येऊ नकोस. नाही यायचं तू आमच्या रूम मध्ये. ओके. काय झालं का तुला? का ओरडली? दचकलो ना मी इथे. ही कात्री लागली इथे. तुझ्यामुळेच मला भयंकर स्वप्न पडलंय. काय? हो, तू काल मला म्हणाला होतास ना, आदिती आपल्याला भिकेला लावेल म्हणून. मला तेच स्वप्नात दिसलं. मिलिंद, आपण दोघही जण भीक मागत होतो. अरे, आणि हा सखा सुटाबुटात आला, गाडीतून उतरला आणि आपल्याला भीक दिली रे त्याने. नो, आय कांट बी अ बेगर. नाही, मी भिकारी कधीही बनू शकत नाही. लक्ष्मी, मी जर तुझ्या बरोबर राहिलो ना तर नक्कीच भिकेला लागेन. आदिती, बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट जमली आपल्याकडे. थोडेफार इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्यावर फायनल मीटिंग झाली ना, आपल्याला कोणाकडे पैसे मागण्याची गरज नाही. हो, मला वाटलं होतं एवढी मोठी फॅक्टरी उभी करायची आहे, नवीनच बिझनेस आहे, इन्व्हेस्टर्स मिळतील की नाही. मला वाटलं होतं लोन घ्यावा लागतोय की काय, पण नाही. आपला अप्रोच, आपलं विजन आवडतंय त्यांना. ते तयार झालेत इन्व्हेस्ट करायला. नमा, तू रेडी नाही झालीस? ऑफिसला येणार आहेस ना? अगं मग जा, आवर. नाही, काय काय म्हणतेस नमा? तिला तुझ्यासारखं छान दिसायचंय. नमा बाळा, अगं तू छानच दिसतेस. हो ना युवराज? ऑफिसला येण्यासाठी छान दिसायचंय. ओके, तू आता ऑफिसला येणार आहेस तर तुला प्रेझेंटेबल दिसायचंय. गुड. ताई काकी म्हणाल्या काही दिवसांनी पाहुणे येणार आहेत, तेव्हा सुद्धा छान दिसायचं तुला. काय? अरे, ती म्हणतीये तिला ओव्हरऑलच हल्ली खूप छान दिसावंसं वाटतंय. हो, कळलं मला ते. पण हे काय मध्येच? तिला अचानक असं का वाटतं? नमा कळतंय मला. तू काही काळजी करू नकोस. आपण ना तुझ्यासाठी छान ब्युटी प्रोडक्ट्स आणू आणि तू अशी काही कमी सुंदर नाही दिसत.